म्हणजे राजनाथ पैसे घेऊन पसार झाला? हो, राजनाथ बोलला होता की 20 लाख रुपये आणून द्या. पैसे दिल्यानंतर तो शकुंतला मावशींना सोडणार होता. जर फिरंग्या तिथे एकटा गेला नसता तर शकुंतला मावशीच्या जीवाला धोका होता. म्हणून तो एकटा गेला तिथे, कारण त्याला त्यांच्या जीवाची जास्त पर्वा होती. आणि म्हणूनच आम्ही कोणालाच काही नाही सांगितलं. दादू, तुलाही काही नाही सांगितलं. आई, म्हणजे आई अजूनही राजनाथच्या ताब्यात आहे? अनिकेत, तू का खेळलास माझ्या आईच्या जीवाशी? तिला काही झालं असतं म्हणजे? बरं, राजनाथला पैसे देऊनही आई अजूनही त्याच्याच ताब्यात आहे ना? तुला खात्री होती का तिच्या जीवाला काही होणार नाही? जर काही झालं तर मी काय करू? शांभवी, शांभवी, शांत हो, शांत हो. आम्हाला पण काळजी आहे शकुंतला मावशीची, आणि आम्ही तिथे त्यांना वाचवायलाच गेलो होतो. पण त्या राजनाथने ना सगळं डाव पलटला. त्याच्या गुंडांनी मला मारलं. आम्ही जे पैसे घेऊन गेलो ते पैसे पण राजनाथ पळून गेला. काय करू? मला काही कळत नाही साकेत. अरे, आईला तर राजनाथने मारून टाकलं तर? तू तरी त्याला विचार ना, बोल ना काहीतरी. अनिकेत, मला काहीही न सांगता का केलंस तू हे सगळं? हे सगळं करत असताना एकदा मला सांगायला हवं होतंस ना अनिकेत. आपण पोलिसांची मदत घेतली असती. अरे, तुझ्या जीवावर बेतलंय आज. एवढं सगळं करत असताना शांभवीची आई कशी आहे, कुठे आहे, माहितीये का आपल्याला? पैसे दिल्यानंतर राजनाथने त्यांचं काय केलं असेल याचाही विचार करायचा होता ना. पण नाही, तुला आणि छवीला प्रत्येक वेळेस हेच वाटतं की तुम्ही जे काही करताय ते योग्यच आहे. अनिकेत, मी हात जोडतो आणि तुला विनंती करतो की इथून पुढे कृपया आमच्यामध्ये पडू नकोस. आमचे प्रॉब्लेम्स आहेत ना, आम्ही सोडवू ते, कळलं? प्रत्येक वेळेस मदत करतोय म्हणायचं आणि प्रॉब्लेम्स वाढवून ठेवायचे. साकेता, प्लीज 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 असं नको बोलू. कारण मला शकुंतला मावशींना सुखरूप घरी आणायचं होतं, बस एवढाच हेतू होता माझा. पण काहीतरी विचित्रच घडलं. काय करू? स्टील जोपर्यंत आम्ही शकुंतला मावशीला घरी आणत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. परत तेच बोलतोयस तो अनिकेत. भैयाजी काय वागतोय हा? काय बोलतोय कळतंय का? अरे, एवढे सगळे प्रयत्न केले, काय फायदा झाला त्याचा? सांग ना. तुम्ही दोघांना आमच्यापासून लांबच राहा प्लीज. काय बोलतोय दादू? अरे, तू असं काय बोलतोयस? एकदा यश नाही आलं म्हणून प्रयत्न करायचे सोडून द्यायचे का आपण? अजिबात नाही. अजिबात नाही. जेव्हा एखाद्याच्या जीवावर बेततं ना तेव्हा अजिबात नाही. पण भैयाजी, ही पद्धत नाहीये ना, आणि प्रश्न शांभवीच्या आईचा आहे. हो ना, मान्य आहे. पण म्हणून अनिकेतने जे केलं ते चुकीचे असं नाही ठरत ना.
अरे जगात माणसं वेगवेगळी असतात, स्वभाव वेगळे असतात, वागायची पद्धत वेगळी असते. अनिकेत आणि छवीने जे केलं ते शकुंतला ताईंसाठीच केलं. पण भैयाजी आपले पैसेही गेलेत आणि शकुंतलाही कशा आहेत हे पण आपल्याला अजून माहित नाहीये. कळेल. अरे आपण सगळे प्रयत्न करू ना, पण म्हणून अनिकेत आणि छवी दरवेळी जे करतात ते चुकीचंच असतं. हा ना तुमच्या डोक्यातला संशय आहे ना, तो काढून टाका. कळलं? आणि हे मी त्या दोघांच्या बाजूने बोलत नाही बरं का. दोन्ही बाजू ऐकल्या त्याच्यानंतर बोलतेय. आणि शांभवी तू पण ना जरा संशय घेणं बंद कर. पण बाई नाही शांभवी, आता अनिकेत बद्दल ना एकही चुकीचा शब्द मी ऐकून घेणार नाही. त्यांनी शकुंतलाबाईंना वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केला ना. एकदा चूक झाली म्हणून दरवेळी माणूस चुकीचा नाही ठरत ना. त्यांनी सुद्धा प्रयत्न केला. त्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून हे पाऊल उचललेलं आहे. आणि साकेत तू तरी काय केलंस रे? हा, जेव्हा आपण दुसऱ्यांकडून आदर्श गोष्टींची अपेक्षा ठेवतो ना, तेव्हा आपण पण संयमाने वागायचं असतं. तू सगळ्या ऑफिस समोर अनिकेतला चोर ठरवलास. हा, हेच तू त्याला ओळखलंस का? ही तुझी पारख? बस आता यापुढे ना एकमेकांची उणीधुणी काढणं बंद करा. आणि त्या शकुंतलाबाई कशा मिळतात ना ते बघा जरा आधी. भांडणं बंद करा. दिवस बस. अनिकेत सॉरी.